बंड्या, तुला काय वाटतं प्रिन्सिपल सर आपली मदत करतील काय? अगं आपण दगड मारून बघूया की, आपलं काम झालं तर झालं. असं गप्प बसून राहण्यापेक्षा प्रयत्न करायला काय हरकत आहे? वय बरोबर आहे. चल. हॅलो स्टुडंट्स, मी नयनतारा इनामदार या कॉलेजची एक्स स्टुडंट होते आणि GS सुद्धा होते. आणि त्याच नात्याने आज मी तुम्हा सगळ्यांशी बोलायला आले. सध्या इलेक्शन सुरू आहे आणि तुम्हाला माहिती आहे लेडीज हॉस्टेलवर काय प्रकार घडला. कमळी मोहिते हिने इलेक्शन जिंकण्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन एक लाजिरवाणा प्रयत्न केला. स्टुडंट्सला पार्टीला बोलवलं आणि लाडूमधून त्यांना ड्रग्ज देण्याचा प्रयत्न केला. हा अत्यंत गंभीर आणि घाणेरडा प्रकार केला तिने. आम्ही सुद्धा इलेक्शन्स लढलोय. आता अनिका सुद्धा इलेक्शन लढते. पण इतक्या खालच्या पातळीला जाऊन आम्ही पॉलिटिक्स कधीही केलं नाही आणि ते कोणीही करू नये. स्टुडंट्स, तुम्हाला सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे. प्लीज वोट एका क्रिमिनलला नका देऊ, तर एका ट्रू लीडरला द्या, म्हणजेच अनिकाला द्या. वोट फॉर अनिका. वोट फॉर अनिका. वोट फॉर अनिका. सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की कॉलेजने या सगळ्या प्रकारात लक्ष घालावं. आपल्या कॉलेजला ज्या मुलींनी बदनाम केले तिच्यावर कारवाई नक्कीच व्हायला हवी. काय ना मॅडम की पोलीस या केसची तपासणी करतातच आहेत, तेव्हा दोषीला शिक्षाही होणारच. आणि हां, कॉलेज प्रशासन देखील योग्य ती ॲक्शन घेतल्याशिवाय राहणार नाही आहे. थँक्यू सर. आता उद्याचं इलेक्शन म्हणजे निव्वळ एक फॉर्मॅलिटी राहिलेली आहे. बाकी जिंकणार कोण हे सगळ्यांना माहिती झालेलंच आहे. अनिका महाजन आगे बढ़ो. चल बंड्या, इथं थांबून आता काहीच उपयोग नाही. आपली कोण भी मदत करणार नाही. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. हां बोला. मी राजन महाजन. काल तुमच्या एका लेडी कॉन्स्टेबलने एका बाईला अरेस्ट केलं होतं. मग त्याचं काय? ॲक्च्युली मला त्यांना भेटायचं होतं. प्लीज. पाटील भेटू त्यांना. थँक्यू. चला. काल माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. पाकिट माझ्या गाडीतच होतं आणि पोलिसांनी विनाकारण तुम्हाला पकडलं आणि उगाच इथे रात्रभर तुम्हाला जेलमध्ये राहावं लागलं. पण तुम्ही काळजी नका करू, माझी चूक आत्ता लगेच सुधारतो. मी तुम्हाला लगेच बाहेर काढेन आत्ता. पण माझ्यामुळे जो तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल व्हेरी सॉरी. तुम्ही काळजी करू नका. मी सगळ्या फॉर्मॅलिटीज करून आलो. हां. सर, कमळीला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. सर, मला फक्त एक चान्स द्या. मी तुमच्यासमोर मी निर्दोष असल्याचा सगळा पुरावा आणून देतो. आणि कमळीची पूर्ण गॅरंटी मी तुम्हाला देतो. ऋषी, तू म्हणतोस ते ठीक आहे, पण ही काही लहान गोष्ट नाहीये. जर कमळी स्वतः निर्दोष असल्याचे पुरावे घेऊन नाही येऊ शकली तर हे प्रकरण किती मोठं होईल माहिती आहे ना. आमच्या नोकऱ्या जातील किंवा आम्हाला सस्पेंडही केलं जाईल. सर, मला तुमची परिस्थिती कळतीये, पण मी तुमच्याकडे फक्त एक चान्स मागतोय. मला फक्त 12 तासांची वेळ द्या. या 12 तासात मी निर्दोष आहे हे मी सिद्ध करून दाखवतो.
सर विश्वास ठेवा प्लीज, मी खरंच हे काहीच केलेलं नाही. हाऊ मी स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणतो. या असल्या भानगडी करण्याचा मी स्वप्नात बी विचार करू शकत नाही. प्लीज विश्वास ठेवा. एक चान्स, फक्त 12 तास. ओके, मी फक्त तुला 12 तास देऊ शकतो. पण जर का या 12 तासात तू निर्दोष असल्याचे पुरावे सादर करू शकली नाहीस तर मात्र तुझ्यावर कस्टडीतून फरार झाल्याचा आरोप लागेल. शिवाय तुझ्यावरील चार्जेस अजून वाढतील आणि त्यानंतर तुझी सुटका अशक्य. याची कल्पना आहे ना तुला? होय सर. सर, हे 12 तास म्हणजे माझ्यासाठी माझं आयुष्य आहे आणि मी माझं आयुष्य असं वाया जाऊ देणार नाही. ठीक आहे, तू बाहेर थांब. ऋषी, मी तुलाही वॉर्न करतोय, जर का हे काम वेळेत झालं नाही तर कमळीला जेलमधून पळवून नेण्याच्या आरोपाखाली तुझ्यावरही चार्जेस लागतील. तू पण या सगळ्या प्रकरणात अडकणार हे लक्षात ठेव. आय नो सर, आय अंडरस्टँड युअर कन्सर्न. पण कमळीने माझ्यासाठी, माझ्या बहिणीसाठी जे केलं ना, त्यासमोर एक नाही असे 1000 चार्जेस घेईन माझ्या अंगावर मी. काय वेश्या व्यवसाय? अहो नाही हो साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. ती बाई खूप चांगली आहे. बरं, तिच्या कपड्यांकडे बघून तरी तुम्हाला असं वाटतंय का की ती असं काहीतरी चुकीचं करत असेल? तुम्ही अन्नपूर्णा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या अन्नपूर्णा महाजन यांना ओळखत असालच ना? सर, त्यांनाच काय, मी तुम्हाला सुद्धा ओळखतो. हे बघा, तुमच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही जर त्यांची जबाबदारी घेणार असाल तर आमची काहीच हरकत नाही. हो, मी जबाबदारी घ्यायला तयार आहे. ठीक आहे. मॅडम, त्या बाईंना घेऊन या. थँक्यू. सर, प्लीज मला माफ करा. पुन्हा एकदा माफी मागतो तुमची. तुम्हाला अजून काही हवं असेल तर मला सांगा. मी हवी ती मदत करायला तयार आहे. तुम्हाला कुठे सोडायचं असेल तर मी सोडतो ना. माझं हे व्हिजिटिंग कार्ड आहे. तुम्हाला कधी काही गरज पडली तर प्लीज मला फोन करा. येतो मी. थँक्यू. शिंदे, प्रोसिजर कंप्लीट करून घ्या. तुम्ही माझ्या समोर असून बी मला तुम्हाला हाक मारता येत नाही का? तुमच्याशी बोलता येत नाही हो? नाईलाज आहे माझा.